आणि तुम्हा सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की फेब्रुवारी महिन्याचा म्हणजेच की 20वा हप्ता नेमका कधी जमा होणार। आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकताच जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा वितरित झाला आहे आणि ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती येत्या 2 ते 3 तासांमध्ये जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला होता। बहिणींना देखील आता फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याची प्रतीक्षा होते आणि त्यातच आता बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। 20वा हप्ता देखील आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता मार्च महिना सुरू झाला आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही। खरं तर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणे अपेक्षित होते, परंतु काही तांत्रिक कारणामुळे सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला असेल। आता मार्च महिना सुरू झाला आहे, त्यामुळे सर्वांच्या मनामध्ये सध्या एकच प्रश्न आहे, तो म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नेमका कधी जमा होणार। तसेच अनेक बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला आहे, पण काही बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर अशा बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा वाटप होत आहे, त्यामुळे जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याची काळजी किंवा प्रतीक्षा करण्याची काहीच गरज नाही। आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1500 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत। त्याचबरोबर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते तर अशा बहिणींच्या खात्यावरती सध्या 4500 रुपये देखील वाटप करण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर आली आहे। आता कशा पद्धतीने कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा होत आहेत, त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील नेमका कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण की एक छोटीशी चूक तुमचा हप्ता देखील थांबवू शकते। जर तुम्हाला असं वाटत असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आमचा कधीच बंद झाला नाही पाहिजे, लाडकी बहीण योजनेचा प्रत्येक हप्ता आमच्या खात्यावरती वेळेवरती जमा झाला पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर फक्त थोडा वेळ काढून म्हणजेच की 3 ते 4 मिनिटाचा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। सर्व काही माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण पाहण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही व्हिडिओ बघण्याची गरज नाही, त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर एकंदरीत जर बघायला गेलं तर आता मार्च महिन्याचा हप्ता देखील आता लवकरच जमा होईल का अशी देखील चर्चा सध्या सुरू झाली आहे, कारण की आता मार्च महिना देखील सुरू झाला आहे। आता जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होत आहे। बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि तसेच मार्च महिना आता सुरू झाला आहे, त्यामुळे मार्च महिन्याचा 21वा हप्ता कधी जमा होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लाडक्या बहिणींनो, मार्च महिना आता उजडला तरी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजून देखील बहिणींच्या खात्यावरती जमा झाला नाही। आता तुम्हाला देखील असा प्रश्न पडला असेल की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तर मागच्या वेळी निवडणुकांमुळे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यासाठी उशीर झाला होता आणि तो आता 23 फेब्रुवारीच्या सुमारास वाटप करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली। म्हणजेच की जो जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आहे तो फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच की वाटप करण्यामध्ये आलेला आहे। साधारणतः 23 फेब्रुवारीपासून बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे पैसे वाटप करण्यामध्ये येत आहेत। आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी येणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। सध्या जर बघायला गेलं तर आता म्हणजेच की सण देखील असतील आणि याच सणांच्या पार्श्वभूमीवरती सरकार आता बहिणींना खुश करणार का असा देखील प्रश्न उपस्थित झाला आहे। तसेच सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळेच आता लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या देखील 20व्या हप्त्याची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे। आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता कधी जमा होणार, तसेच मार्च महिना देखील आता सुरू आहे, त्यामुळे
मार्च महिन्याचा देखील हप्ता नेमका कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आता कोणकोणत्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू। तर हा जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे हा सर्वच बहिणींच्या खात्यावरती जमा होईल असं नाही, कारण की सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत। सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियम लागू करण्यामध्ये आले असल्यामुळे बऱ्याच बहिणींचा हप्ता आता बंद होणार आहे। आता तुमच्या अर्जाची स्थिती ही मंजूर आहे का हे चेक करा। जर तुमचा अर्ज हा मंजूर असेल म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज आहे तो जर तुमचा मंजूर असेल तर तुमच्या खात्यावरती आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होईल हे लक्षात घ्या। त्यानंतर तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे आणि DBT सक्रिय असणे अनिवार्य आहे। ज्या देखील बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाही, कोणताच हप्ता जमा होणार नाही। त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। तसेच DBT सक्रिय असणे आवश्यक आहे, कारण की DBTच्या माध्यमातूनच खात्यावरती पैसे जमा होत असतात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण असावी। ज्या बहिणींनी अजून देखील eKYC मधील जर काही चुका झाल्या असतील तर या चुका दुरुस्त केल्या नसतील तर अशा बहिणींनी तात्काळ eKYC मधील चुका दुरुस्त करून eKYC पूर्ण करावी। ज्या बहिणींची eKYC पूर्ण असेल तरच अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही। आता फक्त पात्रच बहिणींच्या खात्यावरती सध्या जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता वाटप करण्यामध्ये आला आहे आणि त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता देखील फक्त पात्रच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार। ज्या बहिणींची eKYC पूर्ण असेल, ज्या बहिणींचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, ज्या बहिणींचा अर्ज हा मंजूर असेल तर अशाच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या हप्त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणार आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच आता बऱ्याच बहिणींच्या खात्यावरती सध्या 4500 रुपये जमा होत आहेत। आता बऱ्याच लाडक्या बहिणींना असा देखील प्रश्न पडला आहे की कोणत्या बहिणींच्या खात्यावरती 4500 रुपये जमा केले जात आहे। तर लाडक्या बहिणींनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील 17वा आणि 18वा हप्ता तांत्रिक कारणामुळे जमा झाला नव्हता तर अशा बहिणींच्या खात्यावरती मागील रखडलेले हप्ते आणि सध्याचा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। परंतु लाडक्या बहिणींनी eKYC करणे आवश्यक आहे। eKYC असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाहीत। आता eKYC मध्ये जर तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर सरकारने eKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 31 मार्चपर्यंत संधी दिली आहे। जर तुमच्याकडून देखील कदाचित eKYC करताना चुका झाल्या असतील तर तात्काळ eKYC मधील चुका दुरुस्त करून eKYC पूर्ण करा, कारण की eKYC पूर्ण असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच आता बऱ्याच महिलांचे प्रश्न असे आहेत की म्हणजेच की रेशन कार्डाबद्दल बऱ्याच लाडक्या बहिणींचे प्रश्न देखील बघायला मिळत आहेत। जर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आणि जर तुमचे वार्षिक उत्पन्न म्हणजेच की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर तुमच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नाही। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला वेगळा देण्याची गरज भासत नाही, कारण हे कार्डच तुमच्या कमी उत्पन्नाचा पुरावा आहे। म्हणजेच की ज्या कुटुंबाचे उत्पन्न हे कमी असते तर अशाच कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असते। जर तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही, पण जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर मात्र तुम्हाला पात्रतेसाठी उत्पन्नाच्या अटींची कडक पूर्तता करावी लागेल हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे। तसेच ज्या बहिणींनी eKYC केली आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही, कारण की सरकारने देखील eKYC करण्याचा नियम लागू केलेला होता। त्यामुळे ज्या बहिणींनी eKYC केली असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होतील। तर बहिणींनो, 20व्या हप्त्याची तयारी पूर्ण झाली आहे। फक्त आपली कागदपत्रे आणि बँक खात्याची स्थिती एकदा तपासून घ्या। जर eKYC मध्ये काही चुका झाल्या असतील तर eKYC मधील चुका दुरुस्त करून eKYC करून घ्या। तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या। तसेच लाडकी बहीण योजनेच्या तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी दाखवत असेल तर अर्जामधील त्रुटी देखील तुम्ही दुरुस्त करून घ्या, जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे। सध्या जर बघायला गेलं तर नुकताच जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा झाला असून आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होणार आहे आणि मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता आता लवकर जमा होण्याची
शक्यता आहे, कारण की आता एकंदरीत जर बघायला गेलं तर काय झालं होतं, तर जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे हा जानेवारी महिन्यामध्येच बहिणींच्या खात्यावरती जमा होणार होता, परंतु जानेवारी महिन्यामध्ये निवडणुका होत्या, आचारसंहिता होती, तसेच इतर काही तांत्रिक कारणामुळे जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जानेवारी महिन्यामध्ये जमा होऊ शकला नव्हता. त्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा झाला आहे आणि आता जो फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे हा मार्च महिन्यामध्ये जमा होणार आहे आणि मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता या मार्च महिन्यामध्येच जमा होणार आहे. म्हणजेच की जो फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता रखडला आहे तर तो फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि सध्या मार्च महिना सुरू आहे, त्यामुळे मार्च महिन्याचा 21वा हप्ता म्हणजेच की या 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होतील अशी दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे. आणि सध्या आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे याच अधिवेशनामध्ये निधीची तरतूद केली जाईल आणि त्या अनुषंगाने बहिणींच्या खात्यावरती लगेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा केला जाईल. त्यामुळे यावेळेस आता हप्ता जमा होण्याचा विलंब होणार नाही, बहिणींना प्रतीक्षा करण्याची देखील यावेळेस आता काहीच गरज पडणार नाही. मार्च महिन्याचा देखील हप्ता जमा होणार आहे, म्हणजेच की फेब्रुवारी महिन्याच्या 20व्या हप्त्याचे 1,500 रुपये आणि मार्च महिन्याच्या 21व्या हप्त्याचे देखील 1,500 रुपये अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये आता जमा होतील हे लक्षात घेणं आवश्यक आहे. परंतु या 2 हप्त्यांच्या 3,000 रुपयांच्या लाभासाठी तुमची EKYC पूर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे आणि तसंच तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा अर्ज आहे तो मंजूर असणं देखील अत्यंत आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या बहिणींकडून EKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा बहिणींनी EKYC मधील चुका दुरुस्त करून EKYC पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. जर तुमची सर्व कामे पूर्ण असतील तर आता 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. सध्या जर बघायला गेलं तर अधिवेशन सुरू आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी आता कोट्यावधी रुपयांची तरतूद देखील केली जाणार आहे. तसेच आता लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत देखील याच अर्थसंकल्पामध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. लवकरच बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपयांऐवजी 2100 रुपयांचा हप्ता आता जमा केला जाईल. सध्या जर बघायला गेलं तर सरकार देखील बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे. लाडक्या बहिणींना सक्षम करण्यासाठी, स्वावलंबी बनवण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारचा प्रयत्न चालू आहे आणि सरकार देखील महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे आणि त्या अनुषंगाने सध्याची जी योजना आहे म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेमुळे बहिणींना नक्कीच मोठा आधार मिळत आहे, दिलासा मिळत आहे. आणि सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच साऱ्या अशा देखील अफवा आपल्याला बघायला मिळत होत्या की ज्यामध्ये असं सांगण्यात येत होतं की लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, त्यामुळे बहिणींना काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही. फक्त पात्र बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे लक्षात घ्या. आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत तर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषात बसत असतील, ज्या महिलांनी EKYC पूर्ण केली आहे, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे आणि ज्या महिलाचं या ठिकाणी म्हणजेच की लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा मंजूर आहे, तर अशाच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की पात्र असणाऱ्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील. एक सुद्धा पात्र बहीण असं म्हणणार नाही की माझ्या खात्यावरती पैसे जमा झाले नाही. म्हणजेच की पात्र असणाऱ्या प्रत्येक बहिणींच्या खात्यावरती पैसे सोडण्यामध्ये येत आहेत हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आता पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे हा साधारणतः 23 फेब्रुवारीपासून बहिणींच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवातच झालेला आहे. त्यामुळे बहुतांश बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे 1,500 रुपये जमा झाले आहेत. त्यानंतर आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिना सुरू आहे, त्यामुळे मार्च महिन्याचा देखील 21वा हप्ता, या 2 हप्त्यांचे किती तर 3,000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत. आणि सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे लवकरच निधीची तरतूद केली जाईल आणि त्या अनुषंगाने आता लवकरच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होतील.
त्याचबरोबर 6 मार्च या दिवशी राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेच्या 2100 रुपयांच्या हप्त्याबाबत देखील सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने नक्कीच बहिणींना दिलासा मिळणार आहे. आता बहिणींचा असा देखील प्रश्न असेल की फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता आता लवकर जमा होणार आहे हे तर समजलं, परंतु हे 2 हप्ते नेमके कधीपर्यंत जमा होणार हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. तर लाडक्या बहिणींनो, सरकारने अद्याप देखील तारखेची अधिकृतपणे घोषणा केली नसली तरी सर्व जी शासकीय प्रक्रिया आहे तसेच विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून जी काही माहिती समोर आली आहे तर या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः 15 मार्चपर्यंत लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे. म्हणजेच की साधारणतः 15 मार्चपर्यंत बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जाऊ शकतात. परंतु या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. ई-केवायसी पूर्ण असेल तरच पैसे जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील अत्यंत आवश्यक आहे आणि लाडकी बहीण योजनेचा अर्ज हा मंजूर असेल तरच पैसे खात्यावरती जमा होतील हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच सध्या सोशल मीडियावरती बऱ्याच साऱ्या खोट्या बातम्या आपल्याला बघायला मिळत आहेत. तर खोट्या बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. तसेच सध्या मोबाईलवरती व्हॉट्सॲपवरती बऱ्याच साऱ्या फ्रॉड लिंक देखील सध्या पाठवण्यामध्ये येत आहेत. त्यामुळे कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नका. जर तुम्ही कोणत्याही चुकीच्या लिंकवरती क्लिक करत असाल तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. बघा काय होतं तर आज खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार अशा पद्धतीच्या काही लिंक सध्या पाठवण्यामध्ये येत असतात आणि जर तुम्ही म्हणजेच की कोणत्याही लिंकवरती जर क्लिक केले तर तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. तुमच्या बँकेतील सर्व रक्कम ही गायब देखील होऊ शकते. त्यामुळे सतर्कता बाळगणे देखील अत्यंत आवश्यक आहे. सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सतर्क राहणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तर या सर्व गोष्टी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आज आपण पाहण्याचा प्रयत्न केला आहे. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता जमा झाला असून आता फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता आणि मार्च महिन्याचा 21वा हप्ता बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता पूर्ण तयारी झाली आहे. आता लवकरच पैसे जमा होतील. साधारणतः 15 मार्चपर्यंत हप्ता जमा होण्याची दाट शक्यता सध्या बघायला मिळत आहे. याचं कारण काय आहे तर सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अधिवेशनामध्ये निधीची तरतूद या ठिकाणी लगेच केली जाईल आणि त्या अनुषंगाने लवकर पैसे जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बहिणींना काळजी करण्याची गरज नाही. ज्या बहिणी पात्र असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती 100% पैसे जमा होतील. तुमचे पैसे कोठेही जाणार नाही. 100% तुमच्या खात्यावरती जमा होतील. तर अशा पद्धतीची माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.